झाल्यानंतर वाल्मिक कराडला अनेक आजारांनी ग्रासलंय। परिणामी उपचारासाठी त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं। मात्र कराडच्या आजारपणावर संशय व्यक्त केला जातोय। त्यामुळे कराडचा आजारपण म्हणजे नौटंकी आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय। वाल्मिक कराडवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बुधवारी रात्री पोटदुखीमुळे कराडला उपचारासाठी सेमी आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले। 45 नंबरच्या वॉर्डातील इतर सर्व रुग्णांना दुसऱ्या वॉर्डात हलवण्यात आले। कराड जिथे उपचार सुरू आहेत त्या ठिकाणी पोर्टेबल सीसीटीव्ही लावण्यात आले। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील वाल्मिक कराड सोडता सर्व आरोपी हे जेलची हवा घेत आहेत। तर वाल्मिक कराड हा बीड जिल्हा रुग्णालयातील आयसीयूच्या 45 नंबरच्या वॉर्डात उपचार घेत आहे। त्यामुळे वाल्मिक कराड खरंच आजारी आहे का नौटंकी आहे असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय। खंडणी आणि हत्या प्रकरणातील सर्व आरोपी जेलमध्ये आहेत। मात्र वाल्मिक कराड जेलऐवजी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतोय। कराडच्या आजारावर धनंजय देशमुख यांनी शंका उपस्थित केली आहे। कोठडीत कमी आणि हॉस्पिटलमध्ये जास्त राहायचं असं, संपर्कात येणारे लोक, त्यांना देणारा कोणी एखादी सूचना, त्याच्यावर त्यांचं काहीतरी मॅनेजमेंट चालू असेल, त्या हिशोबाने त्यांचं चालू आहे। वाल्मिक कराडने आपण स्लीप एपिनियाने ग्रस्त असल्याचा दावा केलाय। स्लीप एपिनिया हा स्लीपिंग डिसऑर्डर आहे। यामुळे पीडित व्यक्तीला वरच्या श्वसन मार्गामध्ये अडथळे येतात, नीट श्वास घेता येत नाही। श्वासोच्छवास पुन्हा पुन्हा थांबत असेल तर रक्तात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते। रक्तातील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हृदय, मेंदू आणि शरीराच्या इतर भागांना धोका टळतो। त्यामुळे कोर्टाने वाल्मिक कराडला सीपॅप मशीन वापरण्याची परवानगी दिली आहे। वाल्मिक कराड प्रमाणे ज्यांना स्लीप एपिनिया आजार आहे त्या सर्वांसाठी सीपॅप फार गरजेचं असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। ही मशीन काम करताना हे जे वरचं बटन आहे त्याचं ऑन ऑफ बटन आहे, हे आपण दाबलं की ह्याच्यामधून हवा यायला लागते। अशा प्रकारचा आवाज जो येतो तो हवेचा आवाज आहे आणि ह्याच फोर्सने हवा ही आपल्या नाकामध्ये सोडली जात असते आणि ती पूर्ण रात्रभर तशा प्रकारे चालते। ते लावताना ऍक्च्युली प्रत्यक्ष हे असं पूर्ण नाकावर लावून त्याला असं पट्टे मागून लावावे लागतात। तर अशा प्रकारे तो मास्क आपल्याला लावा। थोडंसं लोकांना प्रथमतः वाटतं की असा मास्क लावून मला झोप कशी लागेल, पण ही सुरुवातीची भीती आहे। वाल्मिक कराडला कोठडी मिळाल्यापासून त्याच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्याचा आरोप करण्यात येतोय। परिणामी कराडचं आजारपण संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याचं स्पष्ट होत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आता सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला झळ देणारी बातमी। एसटी महामंडळाच्या दरवाढीला मंजुरी मिळाली आहे। त्यामुळे एसटीनं प्रवास करणाऱ्यांना आता अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहे। एसटीच्या तिकीट दरांमध्ये 15% वाढ केली आहे। नवे दर कधीपासून लागू होणार याबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही, पण लवकरच एसटी महामंडळाकडून नवीन तिकीट दर लागू करण्यात येऊ शकतात। नवीन दरवाढ झाल्यानंतर एसटीचा प्रवास सरासरी 70 ते 80 रुपयांनी महागणार आहे। तर एसटी पाठोपाठ मुंबई आणि उपनगरात रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात 3 रुपयांची वाढ प्रस्तावित आहे। त्यामुळे ऑटो रिक्षाचं किमान भाडं 23 वरून 26 रुपये तर टॅक्सीचं किमान भाडं 28 वरून 31 रुपये करण्याचा प्रस्ताव आहे। काल मंत्रालयामध्ये संजय सेठी यांच्या माध्यमातून आमचे परिवहनचे प्रमुख आणि त्याचबरोबर एडीजी यांची प्राधिकरणाची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये गेल्या अनेक वर्षापासूनची एसटीची जी भाडेवाढ झालेली नव्हती ती 14.97% भाडेवाढ त्यांनी काल मंजूर केलेली आहे। ती आजपासून अंमलात आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असं मला त्यांनी सांगितलं। पण आपल्या मताच्या राजकारणासाठी राज्याच्या जनतेच्या पैशाची उधळपट्टी करायची, म्हणजे त्याला अवास्तव खर्च आम्ही म्हणू, आणि हा अवास्तव खर्च काढण्यासाठी आता तिजोरी भरण्यासाठी आता लोकांचे खिशे कापण्याचं काम हे सरकारने चालू केलेलं आहे। महागाईला कुठेही बंद राहणार नाही। त्याचसोबत एसटीची जी भाडेवाढ झालेली आहे ती आता रद्द होणं गरजेचं आहे। ती पण ह्या एवढ्या सगळ्या गुंतवणुकीनंतर रद्द होईल आम्हाला खात्री पटलेली आहे। एसटीची जे विलिनीकरण पाहिजे होतं ते होईल, कर्जमाफी आता होईल, कारण एवढी ऐतिहासिक गुंतवणूक आणलेली आहे